खरेदी केलेलं आहे. काय सांगाल, कसं नियोजन ठरलेलं आजचं? नियोजन म्हणजे काल आमचा अचानक पहिला ठरला होता. आता मुळशी लांगरेवाडीला मैदान झालं, तिथं आपला वादळ तिथं राहिला होता फायनलला. थोडी जर फायनल आमची जरा सुट्टी जरा थोडं चुकबुल झाली, त्यामुळे जरा थोडं बैल ठसक्यामुळे जर आमचा चांगला नंबर जर आमचा नंबर हुकला. पण आज त्यानं करून दाखवलं की मी मोठ्या पायऱ्या सुद्धा पळू शकतो आणि एक नंबरचा मान सुद्धा पटकू शकतो. किती वेळ गटात पळला गटाला? आज गाडी आमची 13व्या गटात पळाली. आणि सेमीत सेमीत 6. सेमीचा आणि जो फायनलला सामना निकाल झाला त्याविषयी काय सांगाल? म्हणजे नाही काय आम्हाला आनंद आहे. आमचं गट सेमी पोहून आल्यानंतर ज्यावेळेस आमच्या सीमेला विजय झाला, गाडी सीमेला राहिली, तिथं आमचं समाधान आहे. मग 1 नंबर व्हावं किंवा 2 नंबर व्हावं किंवा 3 नंबर व्हावा, ह्याचं आम्हाला काय घेणं देणं नाही. बैलाने आम्हाला सगळ्याला गुलाल करून दिला, हेच आमचं सगळ्यात मोठं समाधान आहे. पण कुठेतरी 1 नंबरची जी प्रतीक्षा होती ती आज तुमची पूर्ण झाली. 100%. आमचे दीपक भाऊ आहेत, त्यांचं स्वप्न होतं की आपल्याला एकदा तरी 1 नंबर घ्यायचा. त्यांनी बैल खरेदी केल्यापासून, म्हणजे आमच्या सगळ्यांनी बैल खरेदी केल्यापासून सलग 2 मैदान बैल गुलाबात राहिलाय आणि इथून पुढे आम्ही 100% प्रयत्न करणार की तो कायम गुलाबात राहणार. विष्णुदादांबद्दल काय सांगाल? विष्णुदादा म्हणजे काय, त्या माणसाबद्दल बोलायला एवढं कमीच आहे. सकाळी मी त्यांना सांगितलं की आपल्याला ह्या गटात गाडी आणायची, ही गाडी आहे. त्यांनी मला एकच सांगितलं, तुम्ही बिंदास हो म्हणा, तिथं आपण गाडी आणू, कायच अडचण येणार नाही. आणि काल त्याला आमच्या मोठ्या दादांनी त्याच्यासाठी फोन केला, त्यावेळेस त्यांनी एका शब्दात म्हणले काही नाही, गाडी आणू, काय अडचण नाही. आता वादळचं म्हणजे वय किती असेल, काय म्हणजे किती आता जाती? 4 आहे. चौस. पण त्याच्याकडे असं बघून वाटत नाही. नाही, आपण म्हणतो बघा, माणसाच्या कधी शरीराकडे बघायचं नाही, तसंच वादळचं त्याच्या शरीराकडे बघायचं नाही. त्यानं करून दाखवलं, मी दिसायला जरी बारका असलो तर मी काय करू शकतो. वादळ म्हणजे पळायला चांगला आहे, उजवीनच फुल स्पीडनं पोहतोय, त्याला तळ पण चांगला आहे आणि निकालाला पण तेवढाच पोहतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त वादळ पळून एक बैल पळून चालत नाही, खंड्या पण पळायला पाहिजे. ही गाडी उत्तमरित्या चांगली जुळली आणि त्या ठिकाणी राहिली. ज्यावेळेस आम्ही काल खंड्याचा आमचा पहिरा झाला, आमचा सोमा ड्रायव्हरला फोन केला की अशी अशी गाडी आहे आणू का. सोमा त्या ठिकाणी 100% म्हणला होता गाडी राहणार. अण्णाला पण रात्री फोन केला, अण्णा पण म्हणला 100% त्या ठिकाणी गाडी राहणार. आज आनंद कसा आहे, काय सांगाल? आनंद खूप मोठा आनंद आहे. सगळ्यात महत्वाचा म्हणजे आमच्या दीपक भाऊचा आनंद म्हणजे आमच्या सगळ्यांचा आनंद आहे. कारण की त्यांची लई इच्छा होती की आपण ह्या घाटा येऊन 1 नंबर करायचा. त्यांची आता नवीनची खरेदी आहे, म्हणजे आताच पुशेगावचं मैदान झाल्यानंतर खरेदी केलेला आहे वादळ. आणि जसा खरेदी केल्यापासून अजून पण त्यांना असं कुठं काय कमी पडला नाही. जसं मैदानात काढलाय तसं त्यानं काहीतरी करून दाखवलंय. अण्णा ड्रायव्हर येऊन सेमीला सेमीला त्यांना तिन्ही फेरत काय सांगाल अन्नाच्या विषयी, काय सांगाल? अण्णा 1 नंबर ड्रायव्हर जायचे, काय त्याचा विषयच नाही ना. आणि आजचा पहिरा कसा करण्यात आला दादा? पहिरा म्हणजे ते आमचे मित्र फुलटिंग, त्यांचा फोन आला मला की मला बैल पाहिजे म्हणून, तेच खोपशे. त्यांचा फोन आला की खंड्या मला पाहिजे, आमचा पहिरा कॅन्सल झालाय. एका शब्दात देऊन टाकला, म्हणजे चला पुढे त्यांनी नवीन वाचली. महाराष्ट्रातली टॉपच्या गाड्या आल्या होत्या, टॉपच्या गाड्या आहेत, 1 नंबर 750 गाड्यांमध्ये 1 नंबर केला दादा. 1 नंबर केला, काय नाही. बरं, आनंद खूप आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. बैलाचं म्हणजे काय झालं, 3 महिने झालं बैल पायातच आजारी होता. बरं 3 महिने झालं बैल पळला की पायाचा प्रॉब्लेम दाखवायचा. बरं. आणि आता बैल व्यवस्थित झाले, तर विक्रम डॉक्टर आहेत वाटेगावचे, बरं त्यांनी बैलाची ट्रीटमेंट केली आणि बैल 1 नंबर केला. तिथनं बैल आता मला वाटते 5 मैदान झाले, तर ते 4 मैदानात बैल बोलायला गुलाबात राहिला. हो, चालतंय, अभिनंदन दादा, तुम्ही असंच गुलाबात राहा. धन्यवाद, त्याचबरोबर धन्यवाद. तुम्हाला जी टीम सहकार्य करते खंड्याच्या 1 नंबर, 1 नाव नंबर. सांगा जरा. आमचे शिरोळचे विशाल शेट आहेत, हं. ते सहकारी आहेत. हं. आणि आमचा बलमा ग्रुप आहे वाकरडीचा. बरं. आणि गणेश अनपट मित्र मंडळ व्हायचे, ते सुद्धा आहेत. ते सुद्धा आहे. हो, तर चालतंय, अभिनंदन दादा. हा. जोडीच्या विषयी 1 नंबर केलाय. ही गाडी तू गटाला, सेमीफायनल आणि फायनलला चालवली. गाडी तिन्ही फेरं चांगलीच पडली, खुल्लीच तिन्ही फेरं सुट्टाच निकाल झाला. हा. पण फायनलला झालं, सामना निकाल झाला. पण गाडी सेमीला चांगला गॅस लागला होता गाडी. बरं. फायनल विषयी काय सांगशील? आज कोण कोण होतं फायनल मध्ये? फायनल आज सगळी म्हणजे महाराष्ट्रात नामांकित बैल होती. सगळी नाव नाही घेता यायचं, पण सगळी बैल होती, सगळी होती. त्याचबरोबर बैलगाडी शर्यत क्षेत्रातला सप्तहिंद केसरी सुंदर उपवास पण होता. त्याच्या शेजारी गाडी चालवत होता. कसं वाटत होतं तुला? तो काय आपल्या बैलगाडी क्षेत्रातला देवाची, त्यामुळं त्याच्यावर पण आपला ड्रायव्हर होता, छोटा ड्रायव्हर माळेगावकर. बरं. त्यामुळं ते मला वाटत होतं ती गाडी एक करीन. आम्हाला एक खंड्याची सुट्टी मेकर ती मला म्हणली ती, अण्णा मला 1 नंबर पाहिजे.
त्यांना म्हणलं तुम्ही फक्त मला खालनं गाडी काढून द्या, बर. पुढे मी माझ्या पद्धतीने बघतो. बरंचसं नियोजन तू करतो, काय सांगशील त्या नियोजनाच्या विषयी? नियोजन जी माझ्या डोक्याला नियोजन लागतं हा. ते आपण करतो आणि मी काय तरी आपलं असं मी नियोजन केलेलं आपलं आतापर्यंत फेल नाही गेलं. आणि एकदम व्यवस्थित परफेक्ट नियोजन होतं. परफेक्ट करायचं. चालतंय, तुमचं अभिनंदन. धन्यवाद. असंच कायम गुलाबात राहा, असेच नवीन चेहरे उजेडात येऊ द्या. धन्यवाद सगळ्यांना.